नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधुरी पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत करते. आणि आज आपण वोवेल्स म्हणजे स्वर यांचे उच्चार कसे करायचे हे आपण शिकणार आहोत. आपण मागील लेक्चरमध्ये कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने याविषयी शिकलो. एकूण 26 मूळाक्षरांपैकी जी व्यंजने आहेत त्यांचे मराठीत होणारे उच्चार व ते मराठीतून कसे लिहावे इंग्रजी अक्षरं यांचा आपण विस्तृत अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला पाहायचे आहेत वॉवेल्स. वॉवेल्स इंग्रजीमध्ये एकूण 5 प्रकाराची आहेत. कोणती? ए, ई, आय, ओ आणि यू ही एकूण 5 वॉवेल्स आहेत. या 5ही वॉवेल्सचा उच्चार हा कन्सोनंट प्रमाणे एकच होत नाही, तर प्रत्येक वॉवेल्सचे वेगवेगळे उच्चार आहेत. वेगवेगळ्या कन्सोनंटमध्ये टाकल्यावर त्यांचे उच्चार कसे होतात तेच मेकॅनिझम आज आपल्याला शिकायचं आहे. तुम्ही सर्वजण मराठी बाराखडी शिकलेलेच आहात. त्यात स्वर आणि व्यंजने आहेत. अ, आ, ई, उ ही सर्व व्यंजने स्वर आणि व्यंजने क ते ज्ञपर्यंतची. जेव्हा कला जर तुम्ही ऱ्हस्व ई लावला तर की तयार होईल. कला दीर्घ ई लावला तर की तयार होतो. अशाच पद्धतीने ए, ई, आय, ओ, यू याच्या सहाय्याने आपण बाराखडी देखील तयार करतो. परंतु फक्त त्या बाराखडीच्या सहाय्याने आपण नावांचे स्पेलिंग लिहू शकतो. आणि ही जी इंग्रजी 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू यांचे ह्या 5ही स्वरांचे वेगवेगळे उच्चार आहेत. ते आपण डीपली अभ्यासायचे आहेत. आता एचे होणारे एचेच उच्चार 4 ते 5 आहेत. ईचे उच्चारही तसेच आहेत. ओचे उच्चारही तसेच आहेत. म्हणजे एचा केवळ एकच उच्चार शिकून उपयोगाचे नाही. जर तुम्हाला इंग्रजी वाचायचं असेल तर प्रत्येक स्वराचा होणारा शब्दामध्ये वेगवेगळा उच्चार आपण अभ्यासणार आहोत. पाहूयात पुढे. प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल म्हणजे स्वरांचे उच्चार. ए दिसतोय तुम्हाला. ए हा स्वर. ए कॅपिटल अँड ए स्मॉल. ए काय आहे मुलांनो? तो स्वर आहे. ह्या स्वराच्या सहाय्याने आता आपण एचा उपयोग करून वेगवेगळे शब्द कसे बनवायचे इंग्रजीमध्ये ते शिकणार आहोत. प्रथमतः आता आपण बघायचे आहे एचे एकूण 5 उच्चार आहेत. दिसले तुम्हाला? ॲ, आ, ऑ, ए आणि ए. ही एची एकूण 5 उच्चार आहेत. कोणती कोणती? ॲ, आ, ऑ, ए आणि ए. ही एकूण 5 उच्चार आहेत. आता ही 5ही उच्चार तुम्ही विनाकारण पाठ करत बसायची नाहीत. तुम्ही प्रत्येक उच्चाराचा जेव्हा उदाहरणांचा अभ्यास करणार तुमचे ते आपोआप पाठ होतील. आणि कुठलंही पाठांतर न करता त्याचा जर तुम्ही अभ्यास कराल, पुन्हा पुन्हा वाचाल तर ते उच्चार आपोआप लक्षात येतील. एवढे सर्व उच्चार लक्षात कसे ठेवायचे याचं बॉदरेशन घ्यायचं नाही. तर तुम्ही फक्त हे शब्द वाक्यामध्ये कशा पद्धतीने येतात, शब्दामध्ये हे अल्फाबेट्स, ए हे अल्फाबेट्स त्याचा पर्टिक्युलर उच्चार घेऊन कशा पद्धतीने आपण एक शब्द तयार करू शकतो याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. तर पाहूयात आता आपण एचे होणारे 5 उच्चार पाहिलेच तुम्ही. ॲ, आ, ऑ, ए आणि ए. तर त्यापैकी एचा पहिला उच्चार आहे ॲ. कोणता आहे? ॲ. हा आपण अभ्यासणार आहोत. त्याचे होणारे उच्चार उदाहरणासह. त्यापूर्वी तुम्हाला ॲ हा कुठल्याही शब्दामध्ये वापरायचा कसा आहे, म्हणजे तो लिहायचा कसा आहे आणि उच्चारायचा कसा आहे ते शिकूयात. आता तुमच्यासाठी एक उदाहरण मी घेते. कोणतं घेतलं उदाहरण? कॅट. कॅट हे उदाहरण घेतलं आपण. आता कॅट ह्या उदाहरणामध्ये सी आणि टी हे काय आहेत?
ही आहेत कॉन्सोनंट्स. काय आहेत ही? कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजेच काय? व्यंजने. ही दोघी आहेत व्यंजने आहेत. उदाहरणार्थ आपण वर्ड बाय वर्ड पाहूयात. अल्फाबेट बघूयात पहिल्यांदा. आता सीचा उच्चार आपण कसा लिहिला? सीचा उच्चार लिहिला आपण क, आणि टीचा उच्चार काय आहे? ट असा आहे. टीचा उच्चार कसा आहे? ट असा आहे. क आणि ट असा आहे. मग एचा उच्चार काय आहे? ए आहे. जर याचा उच्चार असा असेल तर मग हा वर्ड कसा लिहिला जायला हवा? कॅट. पण तुम्ही वाचताना हे जर असं लिहिला तर उच्चार कसा होतो? कॅट. म्हणजे आपण त्याला कसं वाचत आहोत? एला वेगळा वाचत आहोत आणि क ला वेगळा वाचत आहोत. परंतु वॉवेल्सचा उच्चार कधीही स्वतंत्र होत नाही. तो स्वतंत्र केव्हा होतो? जेव्हा ए हे अक्षर कुठल्याही शब्दामध्ये पहिले असते. उदाहरणार्थ ॲट हा वर्ड लिहिला. ए कुठं आहे? पहिलं अक्षर आहे. आणि ए इथं कोणतं अक्षर आहे? सेकंड नंबरचा आहे. आणि ए इथं कुठं आहे? प्रथम स्थानी आहे. म्हणून आपण हा कसा लिहिणार? ॲट असा लिहिणार. या ठिकाणी हे चालेल. जेव्हा आपण ॲट लिहू तिथं ॲट असा उच्चार योग्य आहे. कारण ए कसा आहे? ॲ हा वेगळा लिहिणं योग्य आहे. कारण ए कसा आहे? त्या अक्षरामध्ये पहिलेच आहे. त्या शब्दामध्ये हे एक अक्षर पहिलेच आहे. परंतु कॅट ह्या वर्डमध्ये ए कसा आहे? सेकंड लेटर आहे. म्हणून एच्या सुरुवातीला काय लिहिलेलं आहे? सी. मग हा जिथे वॉवेल असतो त्याच्या पहिल्या अक्षरावर काय करायचा? वॉवेलच्या पहिले जे अक्षर असतं कन्सोनंट त्याला हे वॉवेल्स जोडायचं. मग हा कसा लिहिला आपण? अशा पद्धतीने कॅट. ॲ कुठेही गेला नाही. ॲ कुठं आहे? हा आहे तुमचा ॲ. आणि क नंतर ट बोलतो तेव्हा आपोआप तुमच्या तोंडातून अचा उच्चार निघतो. तो सायलेंट आहे. तो आपल्याला लिहिण्याची गरज नाही. त्याला आपण लिहायचा नाही. कॅट. कळलं? कसं लिहिला मग आपण? अशा पद्धतीने कॅट लिहिला. ए आहे, अ आहे, ॲ तिथेच आहे, परंतु कसा आहे तो? अ सायलेंट आहे. त्याच्यावरचा अर्धाचंद्र आपण अशा पद्धतीने लिहिलेला आहे. कळलं? मग जेव्हा ए हे लेटर कुठल्याही शब्दामध्ये फर्स्ट असेल तर ते ॲज जसं तसं लिहायचं. परंतु जर ए हे पहिलं लेटर नसेल तर ते कुणाला जोडायचं? कन्सोनंटला. त्याच्या अगोदर येणाऱ्या कन्सोनंटला जोडायचं. म्हणजे ॲ सिम्बॉल कसा आहे लिहिताना? असाच लिहायचा आणि उच्चार करतानाही असाच करायचा. कॅट. पहिल्या वर्डवर त्याचा उच्चार करायचा. पहिल्या लेटरवर त्याचा उच्चार करायचा वॉवेलचा. मग आता आपण उदाहरणं पाहूयात. आता एचा उच्चार ॲ होणारी काही उदाहरणे अभ्यासायची आहेत आपल्याला. एचा उच्चार ॲ होणारी उदाहरणे. पहिले दोन अक्षरे लेटर घेतले. ॲन, ॲट, ॲम आणि ॲज ही उदाहरणं आहेत. तर त्यांच्यापैकी एचा उच्चार बघायचा आहे आपल्याला. आता तुम्हाला मी मागील उदाहरणामध्ये शिकवलं, जर पहिलंच लेटर असेल तर काय करायचं? त्याचा उच्चार ॲज असेल तसा लिहायचा. एचा उच्चार कसा लिहिला आहे? मग इथं ॲ लिहिलेला आहे. जसं तसा कसा लिहिला आहे? ॲ लिहिलेला आहे. एचा उच्चार ॲ. आणि एनचा उच्चार न. कसा लिहिला आहे एनचा उच्चार? न. आणि ॲ आणि न कसा लिहिलेला आहे? ॲ आणि न ॲन असा लिहिलेला आहे. कळला? पुढील उदाहरण आहे ॲट. एचा उच्चार काय आहे? ॲ. टीचा ट. कसा लिहिला त्याला? ॲट. इथे एचा उच्चार कसा आहे? ॲ. आणि एमचा उच्चार कसा आहे? म. तो कशा पद्धतीने लिहिला? ॲम. एचा उच्चार ॲ. एसचा उच्चार ज. ॲज. कसा लिहिला तो? ॲज असा लिहिला. आलं लक्षात? या प्रत्येक उदाहरणामध्ये ए लेटर कसा आहे? फर्स्ट आहे या प्रत्येक उदाहरणात. म्हणून एचा उच्चार आपण जसं तसा लिहिलेला नाही आहे. कुठलाही त्याचा उच्चार कन्सोनंटला जोडलेला नाही.
मागील कन्सोनंटला जोडायचं नाही, तर ए कुणाला जोडायचा? त्याच्या अगोदर येणाऱ्या कन्सोनंटला. आता आपल्याला पुढील उदाहरण बघायची. बॅट, बॅन, बॅट. दिसतंय तुम्हाला? BAT बॅट, BAN बॅन, BAT बॅट, BAN बॅन आणि BAG बॅग. बीचा उच्चार कसा आहे? ब. एचा उच्चार ॲ आणि टीचा उच्चार ट. कसा लिहिला तो? बॅट असा लिहिला. येथे लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणी की ह्या बीचं कसं आहे? ब हे ॲच्या पूर्वी आलेलं आहे. ब कुणाच्या पूर्वी आलेला आहे? ॲच्या पूर्वी आलेला आहे लिहिताना. म्हणून मग ॲ कुणाला जोडला? त्याच्या पहिल्या कन्सोनंटला. तो इथे जोडलेला आहे. बॅट, बॅन, बॅग, ॲ आणि ग, बॅग. पुढील उदाहरण बघा. कॅट, कॅप आणि कॅन. सीचा उच्चार काय आहे? क. एचा ॲ आणि टीचा ट. कसा लिहिला तो? कॅट असा लिहिला. ए कुणाला जोडला? पहिल्या कन्सोनंटला. येथे सीचा उच्चार क. येथे एचा उच्चार ॲ, टीचा उच्चार प. कसा लिहिला तो? कॅप असा लिहिला. सीचा उच्चार क. एचा उच्चार ॲ आणि एनचा उच्चार न. कसा लिहिला तो? कॅन. डॅड कसा लिहिला हा? डीचा उच्चार ड, एचा ॲ आणि डीचा ड. कसा लिहिला त्याला? डॅड असा लिहिला. येथे डीचा उच्चार ड, एचा ॲ आणि एमचा म, डॅम. अशा पद्धतीने लिहिला. इथे डीचा उच्चार ड, एचा ॲ, पीचा प. कसा लिहिला त्याला? डॅप. अशा पद्धतीने लिहिला. त्याचा उच्चार डॅप. डीचा उच्चार ड, एचा उच्चार ॲ आणि पीचा उच्चार प, डॅप असा लिहिला. पुढील उदाहरण बघायचं आहे आता आपल्याला. फॅब, फॅब, पहिलं तुम्ही फॅब, दुसरं उदाहरण फॅट आणि तिसरे उदाहरण फॅन. त्यांचं आता आपण डिस्क्रिप्शनमध्ये बघूया. एफचा उच्चार फ, एचा ॲ आणि बीचा ब, फॅब. एफचा उच्चार फ, एचा ॲ, टीचा ट, फॅट. एफचा उच्चार फ, एचा ॲ आणि एनचा न, फॅन. पुढील उदाहरण आहे GAP, गॅप. गॅपमध्ये जीचा उच्चार कसा आहे? ग. एचा ॲ आणि पीचा प. तो कसा लिहिला लिहिताना? गॅप. आणि उच्चार कसा केला? गॅप असा केला. ग ॲप केला नाही. कसा लिहिला तो? कसा वाचायचा त्याला? गॅप. गॅस, GAS. जीचा उच्चार ग, एचा ॲ आणि एसचा स. वाचताना कसा वाचला त्याला आपण? गॅस. GAT, गॅट. कसा वाचायचं त्याला? जीचा उच्चार ग, एचा ॲ आणि टीचा ट. कसा वाचला त्याला आपण? गॅट असा वाचला. पुढील उदाहरण आहे हॅड. एचचा उच्चार ह, एचा ॲ आणि डीचा ड. कसा वाचला त्याला आपण? हॅड. एचचा उच्चार ह, एचा ॲ आणि एसचा स, हॅज. हॅट, HAT, हॅट. कसा वाचायचं त्याला? एचचा उच्चार ह, एचा ॲ आणि टीचा ट, हॅट. कसा वाचला त्याला आपण? हॅट असा वाचला. पुढील उदाहरण आहे जॅज, जॅम आणि जॅट. जचा उच्चार जे, एचा ॲ आणि जेचा ज, JAJ, जॅज. जॅम. कसा वाचला त्याला? जेचा उच्चार म, चुकीचा लिहिला गेला इथं, माफ करा, चुकून झालंय. जेचा उच्चार ज, एचा ॲ आणि एमचा म. कसा झाला त्याचा उच्चार?
जॅम असा झाला. इथे जचा उच्चार जेचा उच्चार ज, एचा ॲ आणि टीचा ट, जॅट. पुढील लॅब, लॅड आणि लॅब. एलचा उच्चार ल, एचा ॲ आणि बीचा ब, लॅब. एलचा उच्चार ल, एचा ॲ आणि डीचा ड, उच्चार कसा झाला त्याचा, लॅड. LAP, लॅप. एलचा उच्चार ल, एचा ॲ आणि पीचा प, उच्चार कसा झाला त्याचा, लॅप असा झाला. पुढील उदाहरण आहे मॅड, MAD, मॅड. एमचा उच्चार म, एचा ॲ आणि डीचा ड, त्याचा उच्चार कसा झाला मग, मॅड असा झाला. पुढील उदाहरण आहे मॅन, MAN, मॅन. एमचा उच्चार म, एचा ॲ आणि एनचा न, उच्चार कसा झाला त्याचा, मॅन असा झाला. पुढील उदाहरण आहे मॅट. एमचा उच्चार म, एचा ॲ आणि टीचा ट, मॅट असा उच्चार झाला. पुढील आहे उदाहरण नॅप, नॅप आणि नॅज. NAB, नॅब. एनचा उच्चार काय झाला, न, एचा ॲ आणि बीचा ब, नॅब. NAP, एनचा उच्चार न, एचा उच्चार ॲ, पी, NAP, नॅप. NAZ, एनचा न, एचा ॲ आणि झेडचा ज, कसा उच्चार झाला त्याचा, नॅज. पुढील उदाहरण आहे रॅन, RAN, रॅन. आरचा उच्चार र, एचा ॲ आणि एनचा न, RAN, रॅन अशा पद्धतीने याचा उच्चार करायचा आहे. पुढील उदाहरण रॅप, RAP, रॅप. आरचा उच्चार र, एचा ॲ आणि पीचा प, उच्चार कसा झाला त्याचा, रॅप असा झाला. पुढील रॅट, आरचा उच्चार र, एचा ॲ आणि टीचा ट, रॅट असा उच्चार झाला. SAD, सॅड. कसा उच्चार झाला मग, एसचा स, एचा ॲ आणि डीचा ड, सॅड. SAP, सॅप. एसचा उच्चार स, एचा ॲ आणि पीचा प, सॅप. पुढील उदाहरण आहे SAT, सॅट. एसचा उच्चार स, ए ॲ टी ट, सॅट. पुढील उदाहरण आहे टॅप, टॅप आणि टॅक्स. TAB मध्ये टीचा उच्चार ट, एचा ॲ आणि बीचा ब, कसा झाला याचा उच्चार, टॅब असा झाला. पुढील टीचा उच्चार ट, एचा ॲ आणि पीचा प, टॅप. टीचा उच्चार ट, एचा ॲ आणि एक्सचा क, टॅक्स. व्हॅम, VAM, व्हॅम. इथे व्हीचा उच्चार आहे व्ह, एचा ॲ आणि एमचा म, व्हॅम. VAN, व्हीचा व्हॅ, व, एचा उच्चार ॲ, एन न, कसा वाचला आपण त्याला, व्हॅन असा वाचायचा. VAT, व्हॅट. व्हीचा उच्चार व्ह, एचा ॲ आणि टीचा ट, लिहिताना न वाचताना कसा वाचायचा त्याला, व्हॅट असा वाचायचा. एचा आपण ॲ उच्चार पाहिला. आता एचा पुढील उच्चार आहे आ. कोणता आहे, आ असा आहे. पहिला उच्चार कोणता शिकलो आपण, ॲ हा पहिला. आता दुसरा उच्चार आहे आ. पहिल्या उदाहरणाप्रमाणेच याचा देखील आपण अभ्यास करायचा आहे अगोदर. आता कॅट हे उदाहरण पाहिलं होतं आपण. आता समजा उदाहरणार्थ आपण
बार हे उदाहरण पाहिलं, BAR बार. आता समजा बार म्हणजे लोखंडी सळई. आता BAR बार ह्या उदाहरणामध्ये B काय आहे, कॉन्सोनंट आहे, R काय आहे, कॉन्सोनंट आहे. कळलं. आणि A हे काय आहे, मग हे आहे वॉवेल. हे काय आहे, वॉवेल आहे यात. मग याच्यामध्ये Bचा उच्चार काय होतो बरं, Bचा उच्चार होतो ब, Aचा उच्चार आ आणि Rचा उच्चार र असा होतोय. मग ह्या सगळ्यांचा जर लिहायचं असेल आपल्याला, आपण मग आता बार असा लिहिणार का, नाही. तर काय करायचं आहे, जर कॉन्सोनंट सेकंड आहे त्याच्यामुळे वॉवेल सेकंड आहे, हे वॉवेल सेकंड लेटर आहे या शब्दामध्ये आणि त्याच्यापूर्वी काय आलेलं आहे, बी आलेला आहे. हा ए कुणाला जोडून लिहायचा, ह्या व्यंजनाला जोडून लिहायचा. व्यंजन कोणतं यातलं, ह्या उदाहरणातलं व्यंजन कोणतं, बी आहे. कॉन्सोनंट कुठला आलेला आहे, हे बी आलेला आहे. मग हे जे ए हे सेकंड लेटर आहे, हे कुणाला जोडायचं आपण आता, पहिल्या कॉन्सोनंटला. त्याला सेपरेट ॲ लिहायचा नाही. ब आ हा ब कसं लिहायचा नाही, सेपरेट लिहायचा नाही. आणि ए पण कसा लिहायचा नाही, सेपरेट लिहायचा नाही. तर कसा लिहायचा तो, बार. कसा लिहिणार त्याला, बार असा लिहिणार. त्याला सेपरेट लिहायचा नाही. त्याला सेपरेट लिहिणार तर उच्चार वेगळा होईल. जर तुम्ही ब आ आणि र लिहिणार तर उच्चार वेगळा होईल आणि लिहिताना सुद्धा ते चुकेल. म्हणून कसा वाचायचा, ए कुणासोबत वाचायचा, एच्या पूर्वी जे व्यंजन दिलं असतं त्याला हा जोडायचा. जशी तुम्ही मराठी बाराखडी करतात की नाही, क ला आ जोडला तर काय तयार होतो, का तयार होतो. तशाच पद्धतीने इंग्रजीचे पण उच्चार असतात. बार अशा पद्धतीने लिहायचं. हे बरोबर आहे आणि हे कसं लिहिणार तुम्ही, हे चुकीचं आहे. असं लिहिणं बरोबर आहे. आता आपण उदाहरणं पाहूयात. एचा उच्चार आ होणारी आता काही उदाहरणे. आता ॲप्रमाणेच ए इथं कसं आलेलं आहे, फर्स्ट आहे ह्या सगळ्या वर्डमध्ये. आर याच्यामध्ये पहिलं लेटर कोणतं आहे, ARE आर. ए कसं आहे, फर्स्ट आहे. एच्या पूर्वी कुठलंही कन्सोनंट नाही, म्हणून एचा उच्चार आ जसाच्या तसा खाली लिहिला. आर कसा उच्चार केला त्याचा, आ. आणि आरचा उच्चार काय आहे, र आहे. कसा वाचायचा मग आपण त्याला, आर असा वाचायचा. आणि ई काय आहे, या ठिकाणी सायलेंट आहे. फक्त आपल्या तोंडातून उच्चार निघतो परंतु तो स्पष्ट नाही आहे म्हणून तो सायलेंट आहे. तो लिहिताना लिहायचा नाही. परंतु आर हा वर्ड बोलत असताना ईचा उच्चार सायलेंटली आपोआप तोंडात होतो, आर. ई जिथे बोलतो त्या ठिकाणी आपली जीभ टच होते, त्याच्यामुळे ई हा सायलेंट आहे तिथे. आर्ट पुढील उदाहरण आहे आर्ट. एचा उच्चार काय आहे इथे, आ. आरचा र आणि टीचा ट. याला कसा वाचायचा मग आपण, आर्ट. आर आणि टी. आता ह्या शब्दांचा आपण मेकॅनिझम पाहूया. आता हे जे उदाहरण आहे आर्ट, आर्ट हे उदाहरण आहे, ART आर्ट. आता याच्यामध्ये ए हे फर्स्ट आहे, याचा उच्चार आहे आ. आणि पुढील हा जो आर आणि टी आहे, आर आणि टी, यात दोघंही काय आहेत, व्यंजन आहेत. दोघंही काय आहेत, व्यंजन आहेत. आता हे याच्या वरील उदाहरण बघा, CAR कार. याच्यामध्ये सी व्यंजन आहे आणि आर व्यंजन आहे. आणि त्यांच्यामध्ये काय आलेलं आहे, या दोघांच्या मध्ये ए हा वॉवेल आलेला आहे. तशा पद्धतीने आर्ट ह्या वर्डमध्ये आर आणि टीमध्ये जसं सी आणि आरमध्ये
काय आलेला आहे? ए हा एक व्यंजन आलेला आहे. आर आणि टी मध्ये असं कोणताही व्यंजन नाही. एकही स्वर नाही. ए ई आय ओ यू या 5ही स्वरांपैकी ह्या आर आणि टी मध्ये कोणताही स्वर आलेला नाही. म्हणजे हा काय आहे मग? स्वर आलेला नाही. म्हणजे आर आणि टी काय आहे? हे जोडाक्षर आहे. याला काय करायचं आपण? जोडून वाचायचा. कारण ह्या दोघंही व्यंजनं आहेत तर त्या दोघांच्या मध्ये कोणताही स्वराचा उच्चार होत नाही आहे किंवा लिहिलेला नाही आहे. म्हणजे आर आणि टी काय आहे? जोडाक्षर आहे. आणि म्हणून आपण जोडाक्षर कसं लिहिलं? ट वरती रफार दिला. हा रफार म्हणजे काय आहे? ट वरती दिलेला रफार हा र आहे. कळलं? मग इथे एचा उच्चार आ, रचा आरचा र आणि टीचा ट. आर आणि टी काय आहे? जोडाक्षर आहे. एचा उच्चार जसं तसा आ लिहिला कारण तो पहिला आहे त्या वर्डमध्ये. आ आणि टला काय जोडला? हा र जोडला. अशा पद्धतीने लिहिला. आर्ट हा वरचा रफार म्हणजे काय आहे? र आहे. आर्ट. आणि तो र पहिल्यांदा वाचायचा. जसं तो पहिलेच आलेला आहे ए नंतर म्हणून र अगोदर वाचायचा आणि टी नंतर वाचायचा. आर्ट. तसंच पुढील जोडाक्षर आहे आर. आर आणि यम हे काय आहे? जोडाक्षर आहे. एचा उच्चार आ, आरचा र आणि एमचा म. कसा लिहिला मग त्याला? आर्म असा लिहिला. पुढील उदाहरण आहे बार. बीचा उच्चार ब, एचा आ आणि आरचा र. बार. सीचा उच्चार क, एचा आ आणि आरचा र. कसा उच्चार केला त्याचा? कार असा उच्चार केला. पुढील उदाहरण आहे जार. जेचा उच्चार ज, एचा आ आणि आरचा र. कसा उच्चार केला त्याचा? जार असा उच्चार केला. ए कुणाला जोडला? जला जेला जोडला. कारण का? एच्या पूर्वी व्यंजन आलेलं आहे म्हणून ए कुणाला जोडला जाईल? जेला जोडला जाईल. इथे या उदाहरणामध्ये ए कसा होता? या तिघही उदाहरणांमध्ये ए पहिला होता. इथे ए हा सेकंड आलेला आहे. पुढील उदाहरण बघा. फार, फार्म आणि बार्क. फार. एफचा उच्चार फ, एचा आ आणि आरचा र. फार. एफचा उच्चार फ, एचा आ आणि आरचा र आणि एमचा म. फार. कसा उच्चार केला त्याचा? फार. पुढील उदाहरण आहे बार्क. एचा उच्चार आ, आरचा र आणि केचा क. र आणि क काय आहे? या ठिकाणी जोडाक्षर आहे म्हणून त्यांचा उच्चार तसा लिहिला बार्क. पुढील उदाहरण आहे ब्लास्ट. आता हे जरा मोठं स्पेलिंग आहे. याच्यामध्ये बघा बीचा उच्चार ब, एलचा ल, एचा आ, एसचा स आणि टीचा ट. आता ह्या पहिल्या उदाहरणामध्ये बी आणि एल हे काय आहे मग? जोडाक्षर आहे. कारण का? बी आणि एल मध्ये कोणतंही बी आणि एल मध्ये ए ई आय ओ यू यापैकी एकही स्वर दिसतंय नाही. म्हणून बीला काय आहे? हे बीला यल जोडायचं आहे. बला काय जोडला आपण? ब अर्धा लिहिला आणि त्याला ल. ब कसा लिहायचा? अर्धा लिहायचा आणि त्याला काय जोडायचा? ल जोडायचा. आणि ल ला काय लावायचा? हा आ. काना म्हणजे काय? आ. एक कुठे गेला मग हा? एक काना म्हणजे हा झाला तुमचा आ. ब्ला. आणि एसला काय जोडलेला आहे? टी. हे काय आहे? एस आणि टी हे जोडाक्षर आहे. जोडाक्षर कसं ओळखायचं मग? जर दोन व्यंजनांमध्ये कोणताही स्वर नसेल तर ते जोडाक्षर आहे. स ला काय जोडला मग? ट. ब्लास्ट. कळलं? पुढील उदाहरण आहे पास्ट. पीचा उच्चार प, एचा आ आणि स ला काय जोडलेला आहे? ट जोडलेला आहे. हे जोडाक्षर आहे. पास्ट. ग्रास. ग, र, आ आणि एसचा उच्चार स. जीचा उच्चार कसा केला? ग. ग ला काय जोडला मग? हा र जोडला. ग ला काय जोडला?
र जोडला हा अशा पद्धतीने ग ला र जोडला आणि आ असा लिहिला. आ म्हणजे काय? काना, ग्रास अशा पद्धतीने लिहिला. आता पुढील उदाहरण बघायचं आहे. पहिला उच्चार कोणता शिकलो आपण? एचा ॲ. एचा दुसरा उच्चार शिकलो आ आणि तिसरा उच्चार आहे आता अ. एचा तिसरा उच्चार कोणता? अ आहे. आता याची उदाहरण बघायची आहे. आपण जसं पाहिलं तसं आता थोडक्यात पाहूया. अ कसं लिहायचा? COT सॉरी CALL. इथं एचा उच्चार काय आहे? अ असा होत आहे. जसं आपण कॅटच्या उदाहरणांमध्ये पाहिला होता तसा या ठिकाणी एचा उच्चार काय होत आहे? इथे होत आहे एचा उच्चार अ, सीचा उच्चार क आणि एलचा उच्चार ल. कसा लिहिला मग तुम्ही त्याला? अ असा लिहिला का? नाही. तर कसा करणार? अ कसा लिहितात मग लिहिताना आणि वाचताना? अचं सिम्बॉल हे आहे. अचं सिम्बॉल काय आहे? हे आहे. हे सिम्बॉल लक्षात ठेवा. अचा सिम्बॉल काय आहे? सिम्बॉल अचा हा आहे. हे प्रत्येकाचे सिम्बॉल लक्षात ठेवायचे. तुम्हाला शेवटी मी प्रत्येकाचे सिम्बॉल लिहून शिकवेल. अचा सिम्बॉल काय आहे? अशा पद्धतीने आहे. हा लिहिताना असा लिहायचा आणि वाचतानाही अशाच पद्धतीने वाचायचा. सीचा कसा आहे उच्चार? सी या कन्सोनंटचा क, एचा अ आणि एलचा ल. कळलं? आणि मग तो लिहिताना कसा लिहायचा? अचा सिम्बॉल कसा होता? असा आहे. मग हा कुणाला जोडायचा? आता हा सिम्बॉल आपण क ला जोडायचा. एक मात्रा दिला, वरती अर्धाचंद्र ठेवला, त्याला असा लिहिला कॉल. कळलं? कॉल कसा वाचला? मग हा वर्ड आपण कॉल असा वाचला. ची उदाहरणं बघायची आहेत आपल्याला. एचा उच्चार आ होणारी उदाहरणं पहा. पहिलं उदाहरण आहे ऑल, दुसरं आहे बॉल, तिसरं आहे फॉल. यापैकी पहिलं उदाहरण बघा. ऑल. ए कसा आहे? फर्स्ट लेटर आहे म्हणून एचा उच्चार जसा तसा लिहिलेला आहे. एचा उच्चार अ आणि एलचा ल. ऑल. डबल एल ल. ल ला ल जोडायचा नाही, डबल एल असला तरी तसा एकच उच्चार करायचा. परंतु कसा करायचा तो? दीर्घ करा. ऑल म्हणजे बोलत असताना ल साठी आपले सूर जरा जास्त ताणला जातो म्हणून तो डबल एल लिहितात. बॉल. पुढे उदाहरण बॉल. बीचा उच्चार काय आहे? ब. एचा अ आणि एलचा ल. कसा लिहिला मग तो? सिम्बॉलिकली ब ला काय जोडला? एक काना आणि वरती अर्धाचंद्र ठेवला. अशा पद्धतीने बॉल लिहिलेला आहे. पुढील FALL फॉल. एफचा काय उच्चार केला? फ. एचा अ आणि एलचा ल. कसा वाचला आपण त्याला मग? फॉल असा वाचला. कसा वाचला त्याला? फॉल असा वाचला. फ ला काना लावून ऑ जोडला. फॉल. पुढील CALL कॉल. सीचा उच्चार क, एचा अ आणि डबल एलचा ल. कसा लिहिला मग त्याला आपण? कॉल असा लिहिला. पुढील आहे उदाहरण हॉल. एचचा उच्चार ह, एचा अ आणि डबल एलचा ल. कसा वाचायचा आपण त्याला? हॉल असा वाचायचा. पुढील उदाहरण आहे टॉल. टीचा उच्चार ट, एचा अ आणि एलचा ल. कसा वाचला आपण त्याला? टॉल असा वाचला. पुढील उदाहरण आहे मॉल. मॉल, वॉल आणि स्टॉल. ही उदाहरण आपल्याला बघायची आहेत. मॉल. एम कसा लिहिला? एमचा उच्चार म, एचा उच्चार अ आणि एलचा उच्चार ल.
कसा लिहिला मग हा मॉल असा लिहिला आणि मॉल वाचायचं त्याला. पुढील उदाहरण आहे वॉलचं. डब्ल्यूचा उच्चार व, एचा अ आणि डबल एलचा ल, वॉल. एसचा उच्चार स, टीचा ट. आता ह्या उदाहरणामध्ये एस आणि टी ह्या दोघंही कॉन्सोनंटमध्ये एकही स्वर नाही, म्हणून हे काय आहे मग एस आणि टी हे एस आणि टी काय झालं मग कॉन्सोनंट एकही व्यंजन नाही, म्हणून हे दोघंही कॉन्सोनंट काय आहेत जोडाक्षर आहेत. सहला काय जोडला आपण ट. एस स अर्धा लिहिला आणि त्याला काय जोडला ट जोडला, हा जोडाक्षर तयार झाला. आणि एचा उच्चार काय झाला अ. अ कसा लिहितात मग सिम्बॉलिकली, एक काना आणि एक वरती मात्रा, स्टॉल. एलचा उच्चार ल, स्टॉल. कळलं. तर पुढील उच्चार बघायचा आहे आपल्याला एचा ए. काय आहे पुढील एचा उच्चार ए असा होत आहे. पहिला उच्चार कोणता पाहिला आपण ॲ, दुसरा कुठला पाहिला आ, तिसरा पाहिला अ आणि आता आहे ए. ए तर आपण एक उदाहरण बघूया. बे, बी ए वाय, बे. किंवा घेऊयात सोप्पा, तुम्हाला माहिती असलेला सर्वांनाच डे, डी ए वाय, डे. आता ह्यामध्ये डी आणि वाय हे दोघंही काय झाले कॉन्सोनंट आहेत. हे दोघंही काय आहेत कॉन्सोनंट्स आहेत. आणि ए काय आहे हे दोघांमध्ये आहे वोवेल. ही काय आहे वोवेल आहे. आता या उदाहरणामध्ये डी ए वाय कसा लिहिला आपण याला डे असा लिहिला. स्पेलिंग किती आहे 3 अक्षरे आहे, परंतु किती लिहिलं छोटा आपण डे असा लिहिला. तो कसा झाला, जर इंग्रजीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर वाय सुद्धा अर्ध वॉवेल आहे. वाय सुद्धा काय आहे अर्ध वॉवेल आहे. तुम्हाला वॉवेल्सचं सगळं चॅप्टर संपल्यानंतर मी शिकवेल, जोड स्वर देखील शिकवेल, त्यात तुम्हाला ए आणि वाय शिकवण्यात येईल. डी ए वाय या उदाहरणामध्ये आपण ए कसा लिहिला डे असा लिहिला. म्हणजे मग एचा सिम्बॉल काय झाला आता या ठिकाणी एचा सिम्बॉल आहे हा. एचा सिम्बॉल काय आहे असा. ए लिहिताना कुठे गेला मग हा वरचा एक मात्रा म्हणजे काय आहे ए आहे. वरचा एक मात्रा म्हणजे काय हा ए आहे. जशी मराठी बाराखडीत तयार होतं की नाही, क ला जर ए जोडला तर काय तयार होतो के तयार होतो की नाही मराठी बाराखडीत. तशाच पद्धतीने इंग्रजीचं देखील आहे. ड ला काय जोडलेला आहे ए जोडलेला आहे. डी ए वाय डे. कळलं. आणि वाय कसा आहे सायलेंट होतो, तो सायलेंट आहे, तो लिहायचा नाही, बोलत असताना त्याचा उच्चार होतो. डे बे ही जी उदाहरणं आहेत तिथं बोलत असताना आपोआप यचा सायलेंट उच्चार होत आहे. त्याची आता आपण उदाहरणं अभ्यासूयात. एचा उच्चार ए होणारी काही उदाहरणे. याचा उच्चार ज्या ठिकाणी ए होतो अशी उदाहरणं पाहिजेत आपल्याला. उदाहरणार्थ बी ए वाय बे. याच्यामध्ये बघा बरं बीचा उच्चार बीचा उच्चार ब आणि एचा उच्चार ए. कसा लिहिला मग त्याला आपण बे. थोडासा लॉंग करायचा बे. याचा उच्चार सायलेंट आहे, तो लिहायची गरज नाही. पुढील उदाहरण आहे डे, डी ए वाय. लक्षात आलं एच्या पाठीमागे वाय असताना तो उच्चार लिहायचा नाही, परंतु उच्चार करत असताना तो सायलेंट असतो, तो बोलत असताना आपोआप होतो, परंतु लिहायचा नाही, तो सायलेंट असतो. डी ए वाय डे. डीचा उच्चार ड, एचा ए. कसा वाचला आपण त्याला डे. एच ए वाय हे.
एसचा उच्चार ह, एचा ए, हे. अशा पद्धतीने वाचला. पुढील ले उदाहरण, लेचे आहे उदाहरण LAY, ले. एलचा उच्चार काय केलेला आहे ल, एचा उच्चार ए. कसा वाचायचा त्याला ले. ए म्हणजे काय आहे मग इथं सिम्बॉलिकली वरचा एक हा मात्रा जो आहे लेवर लिहिलेला हा मात्रा म्हणजे काय आहे मग ए आहे. MAY, मे. एमचा उच्चार काय आहे म, एचा उच्चार ए. कसा वाचायचा मग आपण याला मे असा वाचायचा. पुढील आहे पीचा उच्चार प आणि एचा उच्चार ए. कसा वाचायचा आपण याला पे असा वाचायचा. से. एसचा उच्चार स आणि एचा उच्चार ए. कसा वाचला मग आपण त्याला से असा वाचला. पुढील उदाहरण आहे RAY, रे. आरचा उच्चार र, एचा उच्चार ए. कशा पद्धतीने वाचायचा आपण याला रे असा वाचायचा. पुढील आहे उदाहरण WAY, वे. डब्ल्यूचा उच्चार व आणि एचा उच्चार ए, वे. कळलं. आता आपण पुढील उच्चार बघूयात. पुढील 4 अक्षरी आहेत उदाहरणं घेतलेली बेड, बेक आणि केक. बेड. बीचा उच्चार काय आहे इथं ब, एचा उच्चार ए आणि डीचा उच्चार ड. या ठिकाणी ई आहे परंतु ईचा उच्चार ई जर शेवटचे अक्षर असेल तर ते लिहायचे नाही, ते उच्चारायचे नाही आणि लिहित असताना सुद्धा त्याचा उच्चार लिहायचा नाही. बेड. ड बोलल्यानंतर ईचा उच्चार सायलेंट होत आहे इथं बेड. पुढील उदाहरण आहे बेक, BAKE, बेक. बीचा उच्चार ब, एचा उच्चार ए आणि केचा उच्चार क. कसा लिहिला मग तो बेक. पुढील उदाहरण आहे CAKE, केक. येथे झालेला आहे सीचा उच्चार क, एचा ए आणि केचा क. याला वाचताना कसा वाचायचा आपण केक अशा पद्धतीने वाचायचा. पुढील उदाहरण आहे FAKE, फेक. एफचा उच्चार फ, एचा उच्चार ए आणि केचा उच्चार ख, फेक. तसा लिहिला मग आपण त्याला फेक असा लिहिला. एफच्या वरती काय दिला हा एक मात्रा दिला म्हणजे काय लिहिला आपण एच लिहिला. एचा वरती एक मात्रा दिला फेक. LAKE, लेक. एलचा उच्चार ल, एचा उच्चार ए आणि केचा उच्चार क. ईचा उच्चार लिहिलेला नाही आहे कारण ते शेवटचे अक्षर आहे. लक्षात ठेवा ई जर शेवटचे अक्षर असेल कुठल्याही शब्दामध्ये तर ते लिहायचे नाही, फक्त त्याचा उच्चार सायलेंट होतो. लेक. MAKE, मेक. एमचा उच्चार म, एचा उच्चार ए आणि केचा उच्चार क, मेक. काय झाला त्याचा उच्चार मेक असा झाला. पुढील उदाहरण पाहूयात आता आपण. एचा उच्चार ए, हे शेवटचा उच्चार आहे एचा. एचे एकूण 5 उच्चार आहेत. पहिला आपण शिकलो ॲ, दुसरा शिकलो आ, तिसरा अ, चौथा ए आणि हा आता 5वा ए अ. एचा उच्चार काय होत आहे इथं ए असा होत आहे. एचा उच्चार काय आहे ए अ, ए अ. तर ए अ कसा लिहायचा आणि कशा पद्धतीने त्याचा उच्चार होतो हे आता आपण पहिल्यांदा शिकूया, मग उदाहरणं पाहूयात. आपण एक उदाहरण घेऊयात. BARE, बेअर. तर बी नंतर BR ही दोघं काय झाली याच्यातली कॉन्सोनंट झाली. ही काय झाली कॉन्सोनंट झाली. मी शॉर्टमध्ये लिहिलं ही झाली कॉन्सोनंट्स. या उदाहरणामध्ये
आणि हा एचा उच्चार काय झाला मग इथे ए अ असा होत आहे. आता आपण याचा बघूया उच्चार स्टेप बाय स्टेप. बीचा उच्चार काय करायचा आहे मग आपण कन्सोनंटचा ब. एचा उच्चार काय सांगितला मी तुम्हाला इथे ए अ. काय सांगितला एचा उच्चार ए अ. आरचा उच्चार र. आणि ई हे अगोदरच सांगितल्याप्रमाणे जर शेवटचे अक्षर असेल तर ते लिहायचे नाही, त्याचा उच्चार सायलेंट ठेवायचा. आता आपल्याला 3 शब्दांचे उच्चार बघायचे आहेत. मग हे ब एर असा लिहिणार का तुम्ही जर ए अ होतोय तर? नाही. तर हे कसं होणार? चुकीचं होणार. तर बरोबर कसं आहे? ए अचा सिम्बॉल कसा आहे? एक काना आणि पुढे अ. हे आहे ए अचा सिम्बॉल. ए कसा वापरायचा? एक काना द्यायचा. ब वर काय ठेवला? हा ए कुठं टाकायचा? इथं टाकायचा. हा ए इथून काढून कुठं जाणार? ह्या ब वरती जाणार. बे. आणि अ जसं तसा लिहिला बेअर. कसा लिहिला मग आता आपण याला? बेअर असा लिहिला. हा बरोबर आहे शब्द. आणि हा कसा आहे? चुकीचा. ए कुठे गेला? ब वर एक मात्रा बे आणि पुढे अ लिहिला बेअर. कळलं? तर पुढे आपण उदाहरण बघूया. एचा उच्चार ए अ होणारी काही उदाहरणे. बेअर बी ए आर ई बेअर. बीचा उच्चार ब. एचा ए अ आणि आरचा र आरेचा. मग याच्यामध्ये कसा लिहिलेला आहे ए अ आपण? एचा एक मात्रा कोणावर ठेवलेला आहे? ह्या ब वर. हा ए कुठे गेला? हा एक मात्रा म्हणजे काय आहे? हा ए आहे. आणि पुढे ब नंतर काय लिहिलेला आहे? अ. बेअर. काय झाला मग याचा उच्चार? बेअर. पुढील सीचा उच्चार काय आहे? क. एचा ए अ आणि आर ईचा र. क. काय ठेवला एचा उच्चार? क कुठे गेला? हा एक मात्रा म्हणजे हा ए आणि केअर. अशा पद्धतीने हा वर्ड तयार झाला. पुढील डीचा उच्चार ड. एचा उच्चार ए अ आणि आर ईचा उच्चार र. हा एक म्हणजे काय? हा एक मात्रा डेअर. कसा लिहिला याला आपण? डेअर असा लिहिला. पुढील उदाहरण आहे मेयर. एमचा उच्चार काय आहे? म. एचा ए अ आणि आर ईचा र. ए उच्चार कसा लिहिला मग आपण इथं? मेयर. कसा लिहिला मग आपण याला? मेयर असा लिहिला. सॉरी, ही स्लाईड जरा मोठी असल्याने खाली अक्षर येत नाही आहे. मी तुम्हाला लिहूनच शिकवते. मग याचा उच्चार कसा झाला? मे अर असा झाला. मचा उच्चार काय आहे? म ए म्हणजे काय आहे? हा वरचा एक मात्रा आणि अ जसा तसा लिहिला मेयर. पुढील आहे रेअर. आर ए आर ई. आरचा उच्चार र. एचा ए अ आणि आर ईचा र. कसा लिहिला मग त्याला आपण? रे अर. वरचा एक मात्रा म्हणजे काय? ए. रेअर. पुढील आहे उदाहरण डब्ल्यू ए आर ई वेअर. इथे डब्ल्यूचा उच्चार कसा घेतला? व. आणि एचा वरती काय ठेवला? एक मात्रा ठेवला आणि अ लिहिला वेअर. कळलं? वेअर. अशा पद्धतीने याचं उदाहरण आपण पाहिलं. आता आपण जी सगळी उदाहरणं पाहिली ए अ. एचा उच्चार काय पाहिला आपण? ए असा पाहिला. नंतर काय पाहिला? एचा उच्चार ए पाहिला. त्यानंतर एचा उच्चार आपण पाहिला अ. काय होता एचा उच्चार? अ. त्यानंतर एचा उच्चार पाहिला आपण आ. आणि त्यानंतर एचा उच्चार पाहिला आपण पहिला उच्चार कुठला पाहिला आपण? ॲ हा पाहिला. कळलं? आता ह्या सगळ्या शब्दांचा तुम्ही निरीक्षण करा. पहिल्या वर्ड्सचे अधिक उदाहरणं आहेत. दुसरा उच्चार होता आ. याची उदाहरणं थोडी कमी आहेत. आणि ह्या शब्दांचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर ए नंतर येणारे प्रत्येक अक्षर काय आहे? आर आहे. ए नंतर सहसा कोणतं अक्षर आलेलं आहे? आर आलेलं आहे. अपवादात्मक अशी बरीचशी शब्द असतात. ते अपवादात्मक शब्द वगळता
काही शब्दांचा उच्चार वेगळा असू शकतो मी जे सांगते ते, परंतु कॉमन एक आहे की ए नंतर जर आर असेल तर एचा उच्चार नेहमी आच होतो. ए नंतर येणारं अक्षर कोणतं आहे? आर आहे. तर एचा उच्चार काय झालेला आहे? आ झालेला आहे. जर निरीक्षण केलं तर लक्षात येते. ए नंतर जर आर असला तर एचा उच्चार काय होतो? नेहमी आ असा होतो. फार. तसेच पुढचं उदाहरण बघा. ए नंतर कोणतं अक्षर आलेलं आहे? एस. ए नंतर कोणतं अक्षर आलेलं आहे? एस. ब्लास्ट, फास्ट आणि ग्रास. मग ए या अक्षरानंतर जर आर आणि यस ही दोन कन्सोनंट येत असतील, कोणती कोणती? आर आणि एस, तर मग एचा उच्चार काय करायचा? आ करायचा. लक्षात आलं? पुढील उदाहरण होतं ऑ. पुढील उदाहरण काय होतं? ऑ. लक्षात आलं असेल तुमचं. ए नंतर येणारं प्रत्येक अक्षर काय आहे? डबल एल आहे. कोणतं? डबल एल. आलं मग लक्षात? ए नंतर जेव्हा जेव्हा डबल एल येईल तेव्हा एचा उच्चार काय करायचा आहे? तुम्ही ऑ असा करायचा आहे. म्हणून उच्चार आले लक्षात? तुमचा गोंधळ झाला असेल की एचे एवढे 5 उच्चार, ए आल्यावर आपण वाचायचा कसा? परंतु जर तुम्ही शब्दांचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कुठला उच्चार करायला हवा हे आपोआप कळेल. ए नंतर जर नेहमी डबल एल येत असेल तर एचा उच्चार काय करायचा? अ असा करायचा. बॉल, कॉल, टॉल. निरीक्षण केलं प्रत्येकाच्या मागे कोणता आहे? डबल एल आलेला आहे. आता एचा उच्चार ए. ए नंतर काय आलेलं आहे बरं? वरील उदाहरणामध्ये निरीक्षण केलं तर ए नंतर कंटिन्यू नेहमी प्रत्येक ठिकाणी काय आलेलं आहे? वाय हे लेटर आलेलं आहे. कोणतं लेटर आलेलं आहे? वाय हे लेटर आलेलं आहे. मग जेव्हा जेव्हा ए नंतर वाय लेटर येतं तेव्हा एचा उच्चार कसा करायचा? ए असा करायचा. कसा उच्चार करणार एचा? ए. आलं लक्षात? तसंच जर ए नंतर 4 अक्षरी अक्षर असेल आणि शेवटचे अक्षर काय असेल? ई असेल. शेवटचे अक्षर काय असेल? ई असेल. तेव्हा सुद्धा एचा उच्चार कसा करायचा? ए असा करायचा. परंतु केव्हा? जेव्हा ए आहे आणि शेवटचे अक्षर कोणते आहे? ई आहे. कोणते आहे शेवटचे अक्षर? ई. म्हणजे केव्हा केव्हा करणार एचा उच्चार? जेव्हा एच्या पाठीमागील अक्षर कोणता आहे? डबल एल आहे आणि ए जर असेल अगोदर आणि शेवटचे अक्षर जर ई असेल तर एचा उच्चार काय करायचा? ए करायचा. कळलं? मेक. याचा उच्चार पुढचा ए. कोणता आहे? बेअर. आता एचा उच्चार इथं ए नंतर नेहमी आर येतो, परंतु आर नंतर कधीही ई येत नाही. जर आर आणि ई असेल, कोणता असेल? आर आणि ई. ए नंतर जर आर आणि ई येत असेल तर ए नंतरचे अक्षर आर आणि ई असल्यावर काय करायचा? उच्चार ए असा करायचा. कळलं? तुम्हाला मी प्रत्येक सेपरेट स्लाईडवर शिकवते. ए पहिलं कोणता घ्यायचा आहे आपण? ए. एचा पहिला उच्चार कोणता आहे? एचा पहिला उच्चार आहे ॲ. याची अधिक उदाहरणं आहे. आर आणि एस सोडला तर आर आणि एस व्यतिरिक्त सगळ्या ठिकाणी एचा उच्चार काय होतो? ॲ. उदाहरणार्थ कॅट. परंतु जर ए नंतर जर आर आला तर त्याचा उच्चार आ असा होईल. म्हणजे आर आणि यस सोडून द्यायचा ए नंतर. ए नंतर येणारे लेटर यस आणि आर व्यतिरिक्त असतील म्हणजे दुसरे कोणते कोणते? बी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, आर नाही, एस नाही, टी, व्ही, डब्ल्यू ही असतील तर काय करायचं? एचा उच्चार ॲ असा करायचा. समजलं? फक्त कोणता सोडायचा? आर आणि यस. हे नकोत. आर आणि यस नसेल तर इतर ठिकाणी काय नेहमी काय वाचायचा? एला ॲच वाचायचा. फक्त आर आणि यस नसेल तेव्हा. कळलं? ॲचा. पुढील
आर व यस नसेल तर तर कसा वाचायचा? ॲ वाचायचा. आता एचा उच्चार आ असा. जर ए नंतर कोणते अक्षर असेल? आर व यस असेल तर कसा वाचायचा तो? आ असा वाचायचा. ॲ केव्हा वाचायचा? आर आणि यस नसेल शेवटचे अक्षर ए नंतरचे तर काय वाचायचा? ॲ वाचायचा. आणि ए नंतर आ केव्हा वाचायचा? जर ए नंतरचे अक्षर कोणतं असेल? आर आणि यस असेल. लक्षात ठेवा, नसेल आणि असेल यात फरक आहे. आर आणि यस असेल तर एचा उच्चार ए करायचा. जेव्हा ए नंतर काय येत आहे? वाय हे लेटर येत आहे आणि ए नंतरचे अक्षर हे काय आहे? ई आहे. ज्या शब्दामध्ये 4 अक्षरी वर्ड आहे आणि 4 अक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ई असेल तर काय वाचायचं? नेहमी ए असा वाचायचा. एचा पुढचा उच्चार आहे अ. जेव्हा डबल एल असेल तेव्हा काय वाचायचा? अ असा वाचायचा. कळलं? पुढील उदाहरण आहे एचे ए अ. कसा वाचणार मग? ए अ शेवटचे अक्षर आर ई असेल तर एचा उच्चार कसा करणार मग? ए अ असा करणार. सिम्बॉल बघायचा आहे आपल्याला. प्रत्येकाचे आपण सिम्बॉल पाहूया. ए कसा लिहितात मग सिम्बॉल कुठल्याही शब्दामध्ये? अशा पद्धतीने. कळलं? उदाहरणार्थ कॅट असा लिहिला. तर एचा उच्चार पुढचा आहे आ. कसा लिहितात मग आ? फक्त एक काना. कळलं? फक्त एक काना. CAR कार. कसं लिहिलं मग त्याला? एक काना. आ कुठे आहे? आ म्हणजे काय आहे? हा काना, कार. एचा उच्चार आहे अ. कसा लिहिणार त्याला? एक काना आणि वरती अर्धा चंद्र. CALL कॉल. ए कुठे गेला? एक काना आणि वरती एक मात्रा. एचा पुढचा उच्चार काय आहे? ए. त्याचा सिम्बॉल काय आहे? एक मात्रा. उदाहरणार्थ केक. कसा लिहिला याला उच्चार? क आणि वरती एक मात्रा केक. कळलं? एचा उच्चार आहे ए. ए कसं लिहितात? वरती एक अर्धा वरती एक मात्रा आणि अ अशा पद्धतीने लिहितात. CARE. क वर एक ए कुठे गेला? या ठिकाणी एक मात्रा. इथे लिहिला अ आणि अशा पद्धतीने केअर. कळलं? पाचही सिम्बॉल तुम्हाला. कसं आहे एचा सिम्बॉल? एचा सिम्बॉल काय आहे? ॲचा फक्त एक अर्धा चंद्र. ए कसा लिहायचा आणि वाचायचा? आ कसा वाचायचा? फक्त एक काना असा लिहायचा आणि असाच वाचायचा. ए मध्ये कसा लिहिणार? फक्त वरती एक मात्रा. पुढील ए मध्ये अ मध्ये कसा करणार?
एक काना आणि एक मात्रा. आणि मध्ये कसा वाचणार त्याला? एक मात्रा लावायचा फक्त आणि लिहायचा. हा आहे त्यांचे सिम्बॉल. केअर. तुम्हाला हे समजलंच असेल याची मला अपेक्षा आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला क्वेश्चन विचारू शकतात. मी तुम्हाला जरूर आन्सर करेन. धन्यवाद.